तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिवरखेड विचारमंच व समस्त नागरिकांच्या वतीने महावितरणच्या हिवरखेड कार्यालयात स्मार्ट मीटर योजना व नियमित वीज पुरवठ्याबाबत सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। हिवरखेड परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखावी व तसेच गाव व परिसरातील वीज पुरवठ्याच्या विविध समस्या सोडवाव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी नियमित, अखंडित व पुरेशा दाबासह वीज पुरवठा देणे, वारंवार होणारी वीज खंडिती थांबवणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या। यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी नागरिकांशी संवाद साधत स्मार्ट मीटर संदर्भातील भावना जाणून घेतल्या। तसेच यापुढे स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे उपस्थितांनी सांगितले। नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे परिसरातील वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। संदर्भात आहे की जे स्मार्ट मीटर हिवरखेड शहरात सक्तीचे करण्यात आले लावण्यासाठी, या मीटर बिलमध्ये मागच्या वर्षातल्या उन्हाळ्यातली या वर्षातल्या उन्हाळ्यातली वीज बिलात जे तफावत आहे ही तफावत तिपटीच्या फरकात आहे। आम्ही आज साहेबांना भेटायला या कारणासाठी आलो की निदान यांनी ह्या ज्या समस्या आहेत यांच्या डिव्हिजनला यांचे जे इंजिनियर असतील सिनियर यांच्याशी एकदा हितगुज करून याच्यावर यांनी तोडगा काढावा। हिवरखेडमध्ये कुठल्याही मीटरची सक्ती होणार नाही, त्या संदर्भात दोषी आज आम्हाला साहेब देणार आहेत। हिवरखेडमध्ये स्मार्ट मीटर कुठेच लागणार नाही, जे मीटर रनिंगमध्ये आहेत तेच मीटर राहतील, स्मार्ट मीटर लावणार नाहीत असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही स्मार्ट मीटरसाठी सक्ती करणार नाही। समस्या म्हणतात या 2-3 आठवड्यापूर्वी की 6 महिनेच हे झालं, 6 तासावरच वीज पुरवठा देण्यात आला। 6 तासात साहेब कुठलंच बघत होत नाही। मीटर जे लावले ग्राहक आले, तुम्ही एक सांगितलं की बा सक्ती करू नका, तर मीटरसाठी आम्ही काही सक्ती करणार नाही। आमचे लोक येतील, तुम्हाला विनंती करतील, विनंती केल्यानंतर तुम्ही जर बदलू दिलं तर आम्ही मीटर बदलू। पण एक आपला सेंट्रल गव्हर्नमेंटनं GRS काढलेला आहे, हा माझ्याजवळ आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे की बा हे आपल्याला आता स्मार्ट मीटर आपल्याला लावावं लागतील आणि त्याच्यात स्मार्ट मीटरचे त्याच्यानं फायदे सांगितलेले आहेत। स्मार्ट मीटरमध्ये आता पहिले ज्यावेळेस आता रिडिंग घेत होते, रिडिंग घेणारा रिडिंग घेत होता, नव्हता, पण या मीटरमध्ये रिडिंग घ्यायचं काम नाही, रिडिंग आपोआप ॲटोमॅटिक भेटणार आहे। या मीटरमध्ये काही सवलती आहेत, म्हणजे काही पिरियडमध्ये आता हे HRBचे प्रिंटआउट आणलेलेच आहेत, 1-2 जण, याच्यानंतर तुम्ही वाचा याच्या सवितर फायदे काय, कालावधीच्या अगोदर बंद पडते म्हणतात साहेब। तुमच्यासाठी आहे, कर्मचाऱ्यासाठी आमच्यासाठी ठीक आहे ना, 45 सर्व आपल्याला स्मार्ट, आपण स्मार्टफोन घेतला, स्मार्ट TV घेतला, सर्व स्मार्ट आलं तर मीटर स्मार्ट आहेत। अपडेशन स्मार्ट मीटर।